तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज सगळे लाल लाल घालून दिसत असाल. मी पण शर्ट घेतलाय लाल. तर आमचं सुंदर असं नियोजन आहे ग्रुप वर्कआउट करायचं. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर नॉर्मल लोकांचा व्हॅलेंटाईन डे कसा जातोय हे आपण आजच्या दिवसात बघू. तर सुंदर असा दिवस जाईल व्हॅलेंटाईन डे. तर बघू निखिल सर काय म्हणतात बघू. सुंदरसा मेसेज. व्हॅलेंटाईन फक्त लवली कपलसाठी नसतो, तर प्रत्येक प्रेमळ व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मी माझं प्रेम माझ्या आई वडिलांवर, बहीण भावांवर, प्रत्येकावर व्यक्त करणार आहे. त्यामुळे हॅपी व्हॅलेंटाईन डे. सिंगल असाल तर नाराज होऊ नका, तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करू. मला जर व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुमचा व्हॅलेंटाईन, तुमचा जो कपल आहे तो फिट आहे का बघा. कारण की लाईफ टाईम तो तुमच्या सोबत राहणार आहे, त्याच्यासाठी तो फिट असणं गरजेचं आहे. तर बघा आम्ही दिवसभरात कसा आमचा व्हॅलेंटाईन साजरा करण्यात येईल सर्व ब्लॉगमध्ये सांगतीलच तुम्हाला. ओके चलो, आता आम्ही निघालोय आपल्या हरिहरमध्ये. सुंदर असं वर्कआउटचे नियोजन काळेवाडीमध्ये केलेलं आहे. पूर्ण टीम आहे सोबत आणि भेटूच आपण तिथे गेल्यावर. बाय. तर गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आलेलो आहे सेक्टर 16 म्हणजे कावेरी नगर क्रीडा संकुल. तर या ठिकाणी सुंदर असा वर्कआउटचं नियोजन केलेलं आहे टीमनी आणि सुंदर असा वर्कआउट आम्ही करणार आहे 14 फेब्रुवारी निमित्त. सुंदर असा वर्कआउटचं नियोजन. ठीक आहे, चला पटपट आवडतो आणि तुम्हाला भेटतो. बाय बाय. हा हॉल आहे. तो चलो, सगळं नियोजन प्रत्येक जण करत आहे आणि बघू आता या हॉलमध्ये करायचं का बाहेर करायचं वर्कआउट देखेंगे. तर मित्रांनो, आमचा सुंदर असा वर्कआउट झालेला आहे. बघू शकता घाम वगैरे आलेला आहे. आता प्रत्येकाचा आता व्हिडिओ वगैरे काढत चालू आहे. सुंदर असा व्हॅलेंटाईन डे सकाळी साजरा झालेला आहे आमचा. कारण व्हॅलेंटाईन महत्त्वाचं नसतं, तुमच्यासोबत तुमचं व्हॅलेंटाईन म्हणजे तुमचा जो साथीदार आहे, जोडीदार आहे, फिट राहणं महत्त्वाचं असतं. म्हणजे जोडीदार म्हणजे प्रेमच नाही, म्हणजे मित्र मैत्रीण तुमचे घरचे प्रत्येकजण फिट राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही ट्राय करा, व्यायाम करा, वर्कआउट करा, डाएट करा, फिट लाईफ जगा आणि हॅप्पी राहा. बाय बाय. आता दिवसभरात काय होतं हे आपण तर बघूच. कारण एका सिंगल व्यक्तीचा दिवस व्हॅलेंटाईन डे दिवशी कसा जातो भेटूच आपण. आत्ता चालू आहे सगळ्यांची चलबिचल चालू आहे, आवरावर चालू आहे, निघायचं आता. तर वाकड पोलीस लाईनमध्ये आमचा हा वर्कआउट आजचा झाला. वाकड पोलीस लाईनमध्ये सुंदर अशी जागा आहे, सुंदर असं वर्कआउट आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तर भेटूच आपण. बाय बाय. तर मित्रांनो, सुंदर असं आवरून चाललेलं आहे. तुम्हाला वाटेल व्हॅलेंटाईन साजरी करण्यासाठी मी असं आवरले काय, पण कशासाठी एवढं आवरून गाडी घेऊन चालले हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आपल्या लाईफमध्ये आणण्यासाठी आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल. त्याच्यामुळं ते फील करण्यासाठी आम्ही निघालोय त्या ठिकाणी. आणि ओके, तर भेटू तिथंच आणि तुम्ही पण फील करा ती गोष्ट. कारण फील केलेली गोष्ट लवकरच आपल्या लाईफमध्ये येते. त्यामुळं ती गोष्ट फील करा, प्रत्येक गोष्ट फील करा जी आपल्याला आवडती ती. मग तुमचं सक्सेस असो किंवा कोणती वस्तू, त्या गोष्टीला इमॅजिन करा, फील करा आणि बस बाकी ती गोष्ट आपल्याजवळ नक्कीच येणार आहे फील केल्यानंतर. ओके, तो चलो मिळते हैं.
10 मिनट के बाद आपको दिखाएंगे हम अभी किधर जा रहे हैं तो गुलदस्ते में। यस, चलो मिलेंगे 15 मिनट के बाद फिर से। ओके, बाय बाय। तर मित्रांनो, म्हणजे काही गोष्टी आहेत लाईफमध्ये ज्या अचिव्हमेंट करायच्या आहेत, त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या गोष्टी फील कराव्या लागतात आणि त्या गोष्टीसाठी कष्ट घ्यावं लागतं। आणि ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊन येणार आहेत त्या लाईफमध्ये म्हणजे तुम्हाला लाईफ साईन देत असते की लाईफमध्ये या गोष्टी येणार आहेत, त्याच्या अगोदर तुम्ही ती गोष्ट फील करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची मजा येणार आहे। तर माझ्यासमोर एक भव्य एक भलं मोठं शोरूम आहे मित्रांनो। मी त्या शोरूममध्ये आलेलो आहे, ज्या ठिकाणी काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। तर लाईफ एक साईन देत असते तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येण्यासाठी। ते शोरूम पहिले दाखवत तुम्हाला। तर लाईफ बोलती है कि भाई तेरे लाईफ में आने वाला है, तू जाके पहिले फील कर। तर त्याच गोष्टी मी अनुभवण्यासाठी आज इथे आलो आहे। आमच्या सरांची आज डिलिव्हरी आहे रेंज रोवर वेलर गाडीची सर। तर त्या गोष्टीला फील करण्यासाठी आता मी जाणार आहे, कारण 14 फेब्रुवारी 2027 म्हणजे आत्ता चालू आहे 25, 26, 27 2 वर्ष माझ्याकडे ही गाडी आपल्या दारासमोर आणायची। त्या गोष्टीसाठी ती गोष्ट पहिले फील करणं गरजेचं आहे बॉस। फिर देखेंगे क्या होता है, आज जाऊ आणि भेटू पहिले सरांना बॉस आणि फील करू प्रत्येक गोष्ट। बाय बाय। पार्टीचं नियोजन आहे म्हणजे प्रत्येकजण आता एन्जॉयमेंटसाठी आता कुठंतरी आता सगळे बसणार आहेत, काय काय वाटलं कसं काय वाटलं या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर मग आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार। ठीक आहे, ओके बघा आणि भेटूच आपण। बाय बाय मित्रांनो। माझ्या पुढं काय बघायचं का तुम्हाला? दाखव, बघते बघा कशी आपल्याकडे बघते बघा। हा हा हा। तर मित्रांनो बघा ही जी सगळं आहे तर म्हणजे तुम्ही मगाशी बघितलं असेल शोरूम अँड ऑल। तर ती त्याच कंपनीची ही गाडी आहे म्हणजे खूप भारी फील आहे, शेअरिंग अँड ऑल सगळंच म्हणजे खूप भारी आहे। मी दाखवतो तुम्हाला म्हणजे काय गाडीचा फीलच वेगळा आहे। रेंज रोवर म्हणल्यावर काय वेलर नाव आहे त्याचं। म्हणजे मी बोललो ना लाईफ एक साईन देत असती, त्या साईनला ओळखा आणि बस लाईफ जगायला खूप मजा येणार आहे बस। बाकी काय स्वतःला कमी समजू नका, आपण खूप ग्रेट आहे। स्वतः आतमधल्या माणसाला ओळखायला शिका बस। बाकी प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटणार आहे आणि ती कशी मिळवायची यासाठी कष्ट करायचे बस। बाकी काही नाही का। मग अशी मी सांगायचं होतं पण राहून गेलं मेमरीच्या ह्याच्यामुळं। तर असं आहे की लाईफमध्ये तुम्हाला साईन देत असते लाईफ बॉस, आगे जाके लाईफ में आने वाला है। तर त्या लाईफला त्या गोष्टीला ओळखा आणि त्या ह्याला कष्ट करा बस। बाकी खूप बोलू म्हणजे सुचत नाही काय बोलावं, कारण गाडी ज्या बसलोय ती अतिशय सुंदर गाडी दाखवत तुम्हाला।
सगळा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यासाठी धन्यवाद. तर पुन्हा एकदा भेटण्यामागचं कारण म्हणजे हा ब्लॉग एंड होत आहे. तर अशी जाती कॉमन माणसाचं व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी कॉमन मॅनचे अशी जाती. तर आता तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही कॉमन नाहीये. कारण जर कॉमन आपण जर असलो आणि जर कॉमन मॅन जर 14 फेब्रुवारी रेंज रोवर शोरूम मध्ये जर घालवत असेल तर बघा तुम्ही किती ग्रेट आहात. फक्त स्वतःच्या आतल्या माणसाला ओळखा आणि त्याला बाहेर काढा बस. बाकी मी एवढंच सांगेन, जे लाईफमध्ये येणार असतं तेच लाईफ तुम्हाला फील करण्यासाठी ते अगोदर दाखवत असतं. त्याच्यामुळं माझ्या पण लाईफमध्ये ही गोष्ट आली फील करण्यासाठी. कारण लाईफ बोलती है की भाई ये जाके फील कर, आगे आने वाला है. तो फील क्या आहे. आता तुम्ही पण ब्लॉग बघताय तर तुम्ही पण ती गोष्ट फील करा. नक्कीच तुमच्या लाईफमध्ये ती गोष्ट येणार आहे. तर भेटूच आपण नवीन ब्लॉग सोबत. असंच प्रेम राहू द्या, हॅप्पी राहा, फिट राहा आणि बस. बाय बाय.